परभणी नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान दगडफेक, 22 जण जखमी। शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांचे एकमेकांवर गंभीर आरोप। पाथरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रात्री 11:15 वाजण्याच्या दरम्यान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। सदरील दगडफेक ही शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी केलाय। तर या प्रकरणामध्ये मदत करावी यासाठी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना 3 वेळेस फोन केल्याचा दावाही त्यांनी केलाय। तर दुसरीकडे बाबाजानी दुर्राणी यांनी 200 गावगुंडांना सोबत घेऊन आमच्या घरावर हल्ला केला, यासोबतच शिवसेना भवनावर देखील हल्ला केल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केलाय। या प्रकरणी मेहराज खान यांच्या फिर्यादीवरून बाबाजानी दुर्राणी यांचे पुत्र तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जुनेद खान दुर्राणी यांच्यासह 80 ते 90 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दुर्दैवी घटना असे कॉर्नर बैठकीला या ठिकाणी घडलेली आहे। एकता नगर या ठिकाणी मी प्रचारला गेलो असताना प्रचार संपल्यानंतर त्या ठिकाणी आमची बैठक संपल्यानंतर आम्ही सगळे जात असताना अचानकपणे शिवसेना शिंदेचे कार्यकर्ते सईद खान त्यांचे सगळे सहकारी यांनी अचानकपणे हमला केला आणि आमच्या कार्यकर्त्याला मोठ्या प्रमाणावर त्यांनी दगडफेक, लाठी काठ्याने मारहाण करून एक कार्यकर्त्याला चाकूने मारहाण केली। याचा अर्थ असा आहे हे प्रीप्लॅन हमला होता आणि माझ्या पोलीस प्रशासनाला विनंती करायची की ह्याला तुम्ही पाठबळ आतापर्यंत जे मिळाला हे वरून ह्याला पाठबळ मिळाला म्हणून अशी कीर्ती या ठिकाणी करायचा प्रयत्न करतात आणि त्याला माहित आहे की आता हे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा यश त्याला प्राप्त होणार नाही अशा प्रकारचे कृत्य करतात। आणि मला एक गोष्टीचा सुद्धा खेद वाटते की जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये कसा राहावा याच्यासाठी मदत करण्यापेक्षा ते फोन करून सांगतात की तुम्ही शिवसेना शिंदे सहित खाला मदत करा, ह्याला तुम्ही कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ देऊ नका। म्हणजे ते आमचे कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला करतात, चाकूने मारतात, काठ्याने मारतात, राडाने मारतात, दगडफेक करतात आणि ह्याला तुम्ही पाठबळ देतात। ही गोष्ट किती म्हणजे एक खेद आम्हाला हे गोष्टीचा वाटते की निवडणूक कोणी जिंकल कोणी हारल पण ते शहरामध्ये ते गावामध्ये शांतता राहिली पाहिजे हे प्रमुख मुद्दा जे जिल्ह्याचे जबाबदार व्यक्ती यांनी ठेवला पाहिजे। आणि मला आशा आहे की निश्चितपणे पोलीस प्रशासन योग्य कारवाई करून दूध का दूध आणि पाणी का पाणी या ठिकाणी करते। बिलकुल सत्तेचा गैरवापर होते, आमच्या पाथरीमध्ये तर विशेष करून सत्तेचा गैरवापर होते आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात शासनाचा पाठबळ या ठिकाणी मिळते। ह्याच्यामुळेच हे लोकांची इतकी डेअरिंग वाढली की आज अचानकपणे एक मॉबवर म्हणजे आम्ही सभा संपल्यानंतर घरी जात असताना परतल्यानंतर आमच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, दगडफेक करतात, काठी कुऱ्हाडीने मारतात। तर अशा लोकांना या ठिकाणी शासनाने पाबंद घालावी आणि तातडीने कारवाई करून याला जेरबंद करावी अशी विनंती मी करतो। रात्री 9:30 ठिकाणावर मी नामदेव नगर इथं गौतम नगर इथं सभा घेत होतो। मला फोन आला की बाबाजानीने 200-300 लोक घेऊन 200-300 गुंडे परवर्तीचे लोक जे तडीपार लोक आहेत ते घेऊन माझ्या घरावर हल्ला केला। जेव्हा मी आलो तेव्हा त्यांना सांगितलं की PI साहेबाला, PI साहेब पण आले, PI साहेबांना जिकडे तिकडे केला। त्याच्यानंतर अजून अर्ध्या घंट्यानं माझे पलीकडे माझे लहान भावाचं घर आहे ते घरामध्ये इकडं आम्ही सगळे थांबले ना असताना कार्यकर्ते ते घरावर येऊन हल्ला केला, तिकडे दगडफेक केली आणि तेच लोक मग जेव्हा पोलीस आली आणि जेव्हा आमचे कार्यकर्ते काय आले तर पडू लागले असताना ते काय पडले, काय नालीत पडले, काय मोटरसायकलवर पडले, 200-300 लोकांना जाणून बुजून हितपुरस्कार हल्ला केला आणि गावाचं वातावरण खराब करण्यासाठी सगळी गोष्टी का म्हणून गावाची परिस्थिती अशी आहे 80% लोक शिवसेनाच्या बाजूने झालेले का म्हणून जे डेव्हलपमेंट आम्ही 3 वर्ष केला त्याच्या बाजूने सगळे झालेले। त्याच्यासाठी निवडणूक त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, निवडणूक मधून बाहेर पडलेले ते त्याच्यामुळे सगळं कटस्थानी केलेलं आहे। अनेक निवडणूक मध्ये बाबाजानीने हेच प्रकारचं कटस्थानी करून निवडणूक जिंकलेले पण आताही ते चालणार नाही, निवडणूक जनताना हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे सगळं हितपुरस्कार केलेला आहे। बाबाजानी म्हणतात की तुमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ह्याच्या बैठकीवर हल्ला केला म्हणून। बाबाजानीची इथं बैठक बी नाही आणि माझे शिवसेना भवनवर बी हल्ला झाला। माझे नगरसेवक जे उमेदवार आहे 5 नंबरचे अब्रार अन्सानी त्याच्या घरावर हल्ला केला, माझे घरावर हल्ला केला। बाबाजानीचं घर फखराबाद मध्ये आहे, इथं बाबाजानीचं घर नाहीये। हितपुरस्कार हे बाबाजानीनं सगळे गोष्ट कडून आणलेली आहे
आणि हे सगळे SP साहेबाला बी कळलेलं आहे. आमचे पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही सगळे गोष्टी सांगितले, सगळे व्हिडिओ पाठविले. SP साहेब स्वतः पाहणी केली, PI साहेबांना पाहणी केली, ॲडिशनल SP साहेबांना पाहणी केली आणि सगळ्याच गोष्टी त्यांच्या लक्षात आलेल्या आहेत. त्यांनी पण प्रशासनानं पण चांगली निर्णय रात्री घेतला, चांगला प्रशासनानं सगळा बंदोबस्त लावला होता आणि हितपुरस्कार बाबाजानीला हे सगळ्या गोष्टी केलेल्या. माझे घरावर येऊन हल्ला करायची, माझे शिवसेना भवनावर हल्ला करायची, हे सगळे व्हिडिओ आहे माझ्याकडे, सगळे एव्हिडन्स आहे माझ्याकडे. एव्हिडन्स सहित बोलायलो. माझे नगरसेवक अब्रार अन्सारीची इथं घरला करायचं, त्याच्या घरी दगडफेक करायची, हे सगळं हितपुरस्कार निवडणूक मध्ये बाबाजानी करत आहे. पण 100% जनतानं आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. 2 तारखेला जनता आम्हालाच मतदान करणार आहे. 3 तारखेला निकाल आमचेच बाजूने आहे. कशामुळे केलं हे असं वाटतं तुम्हाला? हे बाबाजानीनं अनेक वर्षाचा इतिहास आहे. 2014 मध्ये PR शिंदे जे होते, विधानसभाच्या निवडणुकीमध्ये त्याच्या घरी जाऊन हल्ला केला. रईस अन्सारीच्या घरी जाऊन हल्ला केला मागच्या निवडणुकीमध्ये 2016 मध्ये. त्याच्यानंतर दिवाण जे होते कर्मचारी, त्याच्यावर हल्ला केला. आम्ही नगरपालिकामध्ये गोरगरिबा घरकुलचे पैसे देत होते, ते कदम म्हणून CO होते, त्यांच्यावर हल्ला केला. बाबाजानीची परवर्ती आहे, त्यांच्या कुटुंबावर 52 गुन्हे, 52 FIR त्यांच्या कुटुंबावर आहे, त्याच्या मुलावर 52 आहे, त्याच्यावर 52 आहे, त्याच्यामध्ये 2 तडीपार लोक आहे. हितपुरस्कार गावाचं वातावरण आमच्या बाजूने असताना आम्ही जे निवडणुकीला समोर जाते विकासाचे जोरावर, आणि एकनाथ शिंदे साहेब जे नगर विकास मंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, आणि मेघना बोर्डीकर जे पालकमंत्री, युतीनं शिवसेना भाजपची जी युती आहे, जे आम्ही काम करायलो शिवसेना भाजपची युतीनं, त्यांना माहिती आहे की 100% आमचा नगराध्यक्ष नगरसेवक निवडून येणार आहे. त्यामुळे वातावरण खराब करायचं गावाचा, कारण 80% लोक आमच्या बाजूने झालेले. स्वतः बाबाजानी 70 वर्षे वय असताना लहान पोराला घेऊन माझ्या घरावर हल्ला करते, माझ्या शिवसेना भवनावर हल्ला करते, माझ्या नगरसेवकच्या घरी हल्ला करते. ह्यांची गोष्टी, यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. 100% लोक आता आमच्या बाजूने आहे, त्यांना माहिती आहे. 80% मतदान शिवसेनेला होणार आहे, त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांची पायाखालची जमीन सरकलेली आहे. येणाऱ्या 2 तारखेला 100% लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि 3 तारखेला निकाल आमच्या बाजूने. त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत की तुम्ही लाटा काट्या कुऱ्हाडीने यांच्या लोकांना मारहाण केली. माझ्याकडे व्हिडिओ आहे, माझे घरावर येऊन हल्ला केला, माझे शिवसेना भवनावर हल्ला केला, आणि माझे सगळ्या गोष्टी जे आहे, माझे नगरसेवकच्या घरी हल्ला केला. 200 लोक त्याच्या रोडवर रोज घुमत होते. सगळ्या गोष्टी एव्हिडन्स माझ्याकडे, व्हिडिओ माझ्याकडे, आणि माझ्या घरा येऊन हल्ला केला आणि माझे घरावर दगडफेक केली. हे सगळ्याला माहिती आहे. माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहे. मी सगळे व्हिडिओ भक्ष प्रमुखला बी पाठविले, सगळे व्हिडिओ मेघनाताई बोर्डीकर ताईला पाठविले, सगळे व्हिडिओ मी विधानसभा अध्यक्षला पाठविले, सगळे मी SP साहेबापर्यंत बी ते व्हिडिओ गेले. SP साहेबांना स्वतः पाहणी केली. आमचा कोणता माणूस फखराबादमध्ये गेला नाही, बाबाजानीच्या घरी गेले नाही, बाबाजानीच्या कार्यालयावर गेला नाही. बाबाजानीचा इतिहास आहे. 25 वर्ष हेच प्रवृत्ती त्यांनी घेऊन, असेच प्रवृत्ती वागून त्यांनी, त्याच्यावर केसेस आहे. माझा रेकॉर्ड बघा, माझ्यावर कोणावर हल्ला केलेली एखादी केस आहे का बघा. बाबाजानीवर 10 केस निघणार, अट्रॉसिटी 10 आहे बाबाजानीवर, 52 केसेस आहे बाबाजानीवर. हेच प्रवृत्तीचा माणूस आहे आणि असेच टॅक्टिक वापरून तिने निवडणूक जिंकलेला, हिंदू मुस्लिम करून. पण आता मी मुस्लिम आहे, ते मुस्लिम आहे, काय जातीवाद करणार आहे तुम्ही? नामदेव नगरमध्ये तुम्ही जाऊन नामदेव नगरचे समोर कचरा टाकला. 35 वर्ष नामदेव नगरचे लोक राहते, मुस्लिम लोक, नामदेव नगरच्या लोकांमध्ये काही भांडण नाही. तुम्ही जाऊन तिथं हितपुरस्कार भांडण लावला. अनेक गोष्टी आहे, सांगा सर. 11 तारखेला माझे शिवसेनाचे लोक फोडले, मार्केट कमिटीमध्ये शिवसेनामध्ये भांडण लावायचं काम केलं. पण आम्ही सगळ्या गोष्टी शांतताने घेणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला शिकवण आहे की बाबा आम्ही डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावर राजकारण करत आहे, आणि एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही सगळी व्यथा मांडलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबाला आम्ही सगळी गोष्टी सांगितलेल्या आहे. 100% आम्हाला खात्री आहे. आम्ही आमच्या कार्यकर्त्याला पण शांतताचं आवाहन केलेलं आहे की बाबा तुम्ही शांत राहा, शांततानं मतदान करून घ्या, किंवा विजय आमचा व्हायला म्हणून हे बाबाजानीची टेक्टिक आहे. हे 25 वर्ष हे टेक्टिक वापरलेली आहे त्यांनी. 100% पण हे टेक्टिक चालणार नाही, आणि लोक विकासाच्या जोरावर आम्हालाच मतदान करणार. लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले, परभणी. लोकनायक न्यूज